साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. येवले आखाडा येथील जाधव कुटुंबियांनी राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेसाठी 1975 साली जमीन देऊन भरीव योगदान दिले. त्या कुटुंबामधील कैलासवासी गणपत गोविंदराव जाधव यांचं नाव शाळेस देण्यात आलंय. ही अतिशय आनंदाची बाब आहे असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. येवले आखाडा येथील राहुरी पालिका शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी शाळा क्रमांक 7 ला कैलासवासी जाधव यांचं नाव देण्याच्या नामांतर सोहळ्याप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेवणनाथ गाडे हे होते. यावेळी माजी नगरसेवक शहाजी जाधव, प्रकाश भुजाडी तसेच किशोर जाधव, बाळासाहेब जाधव, आरबी जाधव, आबासाहेब येवले आदी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. 5 जानेवारी 1949 रोजी स्थापन झालेल्या या शाळेमध्ये सुरुवातीला 38 विद्यार्थी होते. गावानं बांधलेल्या खोल्यांमध्ये 2 वर्ग तर हनुमान मंदिरामध्ये 2 वर्ग असे 4थी पर्यंत शाळा होती. मात्र जाधव कुटुंबियांनी विना मोबदला शाळेला जागा दिली. त्यामुळे आता शाळा 8वी पर्यंत होऊन शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असं आमदार तनपुरे यांनी म्हटलंय. दरम्यान यावेळी मुख्याध्यापक स्वाती कावरे, किशोर जाधव सर तसेच राजेंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी सी24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिलराव जाधव, पत्रकार संजय कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. उपस्थांना स्नेहभोजन या प्रसंगी देण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी त्र्यंबक जाधव यांनी केलं आहे. मला आठवतं की येवले आखाड्याचे नागरिक हे अत्यंत सजग नागरिक आहेत. प्रत्येक बाबीमध्ये बारकाईने येवले आखाड्याच्या नागरिकांचं प्रत्येक बाबीकडे अत्यंत बारकाईने लक्ष असतं. अगदी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये देखील येवले आखाड्याचं राहुरी शहरामध्ये तुम्ही हात धरणार नाही आणि शैक्षणिक कार्यामध्ये देखील तुम्ही तेवढेच त्या ठिकाणी बारीक लक्ष ठेवून असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या देखील मला वाटतं खूप प्रगल्भ असं त्या ठिकाणी तुमचं सगळं लक्ष असतं, बारकाईने विषय असतो. आणि म्हणून राहुरी नगरपालिकेमध्ये हा वॉर्ड हा अत्यंत सजग वॉर्ड म्हणून खरं मी बघतो. प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये सर्व काय राजकीय विरोध असतील काय असतील, मात्र चांगल्या कामाला सगळेजण एकत्र येऊन, मला वाटतं विधानसभेसाठी देखील चांगल्या कामाला सगळे एकत्र आले होते. पण सगळ्या चांगल्या कामाला त्या ठिकाणी एकत्र येऊन आपण शैक्षणिक असेल, धार्मिक कार्य असेल, सामाजिक कुठलं कार्य असेल, यामध्ये आपलं त्या ठिकाणी मोलाचं योगदान सर्वांचं असतं. या मी नगराध्यक्षाला मला आठवतं की शाळेच्या मला वाटतं इथंच 1-2 खोल्यांची सातत्यानं मी इथं आलो की सातत्यानं सर्व ग्रामस्थ खोल्यांची मागणी करायचे. नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये देखील नगरसेवक म्हणून शहाजीराव देखील सातत्यानं मागणी करायचे. आपल्या कालावधीमध्ये खोल्या देखील बांधून झाल्या. सरांनी देखील मोठा पाठपुरावा केला आणि खोल्या बांधून झाल्या. मला वाटतं भौतिक सुविधा तर आहेत, परंतु मला वाटतं काही आपण स्मार्ट टीव्ही द्यायचा एक ठराव नगरपालिकेने केला होता प्रत्येक शाळेला. आधी म्हटलं 1-1 देऊ. मला वाटतं इथं देखील 1 का 2 स्मार्ट टीव्ही आपण एक आहे. मला वाटलं एकदा 1-1 देऊ, नंतर पुढे अजून जास्त देऊ, पण नंतर काय मी नगराध्यक्ष राहिलो नाही. पण मात्र आमदारकीच्या निवडणुकीच्या आधी आपण स्मार्ट टीव्ही देखील दिला. त्या स्मार्ट टीव्ही हा नुसताच तिथं बसण्यापेक्षा त्याच्यामधून काय त्याला सॉफ्टवेअर द्यायचं आहे याची देखील मी स्वतः 2-3 सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या कंपन्या होत्या. मी त्यांचा डेमो नगरपालिकेमध्ये स्क्रीन लावून घेतलं किंवा मुलांना समजेल, मुलांना सुटसुटीतपणे कशा पद्धतीनं कोण जास्त चांगलं सॉफ्टवेअर शिकू. शाळेच्या उत्तरोत्तर प्रगती करता निश्चितपणे माझं जे जे काही योगदान मी इथला आपल्या भागाचा आमदार म्हणून जे जे काही कर्तव्य शक्य आहे ते निश्चितपणे भविष्यामध्ये करेल एवढंच सांगतो. त्याचबरोबर रस्त्याच्या कामाचा उल्लेख मगाशी भाषणामध्ये झाला. खरं दुर्दैवानं मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना
जवळपास 7,38,00,000 रुपयाचा निधी राहुरी नगरपालिकेला त्याच्या आधी पण भरपूर आणला होता, पण एक टप्प्यामध्ये 7,38,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्याचं GR राज्य शासनाचा निघाला होता. त्याच्यामध्ये आपले हा मेन रस्ता मी स्वतः इन्क्लूड केला होता. GR निघाला म्हणजे शासन निर्णय निघाला. एकनाथ शिंदे साहेब माझे कॅबिनेट मंत्री होते, मी त्यांचा राज्यमंत्री होतो आणि नगर विकास खात्याने 7,38,00,000 रुपये राहुरी नगरपालिकेला दिले. त्यामध्ये आपल्या ह्या रस्त्याचा समावेश होता. दुसरा मला वाटतं त्या कॅनॉलच्या कडेला तो अजून बरेच 2-3 रस्ते मला वाटतं आपल्या परिसरातले होते. 2 कोटीची एवढ्या आखाड्यावरचे रस्ते होते. दुर्दैवानं शासन निर्णय निघाला. शासन निर्णय निघाल्यानंतर पैसे ट्रान्सफर व्हायचे थोडेसे राहिले होते, परंतु तेवढ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीला गेले आणि सरकार पडलं. मला वाटलं शासन निर्णय निघाला म्हटलं काय आता अडचण नाही, इथं नगरपालिकेने टेंडर सगळे काढले. वर्क ऑर्डर द्यायच्या अगोदर सीओ मला म्हणाले साहेब ते पैसे काय अजून आले नाहीत. म्हणलं अरे GR निघाला म्हणलं पैसे आलेच असतील म्हणलं. आता त्यावेळेस सरकार आमचं गेलं होतं, नवीन सरकार आलं होतं. मग मी म्हटलं कलेक्टर ऑफिस मध्ये बहुतेक पैसे आलेले पडले असतील. मग कलेक्टर ऑफिस मध्ये विचारणा केली की अशा GR निघाले ते पैसे का आले नाहीत. कलेक्टर ऑफिस कडून म्हटलं लवकर नगरपालिकेला द्या ते पैसे. कलेक्टर ऑफिसवर अशी माहिती कळली की राज्य शासनाकडूनच पैसे आले नाहीत. मग मी म्हटलं ठीक आहे, मग राज्य शासनाकडे होता. आम्ही तर नंतर मंत्री होतो, मी विरोधी पक्षातला आमदार होतो, पण नवीन सरकारमध्ये पण एकनाथ शिंदेकडेच नगर विकास खातं होतं. मग त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं साहेब आता म्हटलं काही दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही मी दोघे एकाच पक्षात नाही पण एकाच सरकारमध्ये होतो, त्यावेळेस असे तुम्ही कामं मंजूर केलेत, त्याचे पैसे फक्त द्यायचे राहिलेत, तेवढे देऊन टाका म्हटलं आम्हाला पैसे. आता मी काय तुमच्या बरोबर सरकारमध्ये नाही म्हटलं. साहेब म्हणजे प्रोजेक्ट आला त्याला देऊन टाका, काय पैसे GR PR सांगितलं म्हटलं देऊन टाका म्हटलं, येतीलच पैसे लगेच. पण महिना झाला पैसे काय आले नाही. परत मी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो. साहेब अरे प्रोजेक्ट आपलं राज्यमंत्र्यांना देऊन टाका पैसे. म्हणलं आता एवढं गोड बोलले म्हटलं पैसे येतीलच. परत महिना गेला, परत काही पैसे आले नाहीत. अशा कमीत कमी मी 3-4 चक्रा एकनाथ शिंदे साहेबांकडे मारलाय. मग शेवटी एकदा थोडासा चिड राग आला मला. त्यांच्या PA म्हटलं ठीक आहे नसतील द्यायचे तर नका देऊ म्हटलं. PA ला बोललो, त्यांना नाही बोललो काय मी काय. परत आता चिडलं म्हणलं आता देतीलच पैसे. परत महिन्याला तरी पैसे त्या ठिकाणी नाही. असं जवळपास वर्ष गेलं. मी म्हटलं आता काय आता प्रेमाने काय होत नाही. प्रेमाने जेव्हा होत नाही त्यावेळेस नंतर वेगळा जो काय मार्ग असतो तो इथं मी बँकवर सांगू शकत नाही. तो मार्ग मी काही वापरला आणि तेव्हा कुठं ते पैसे आले. म्हणजे सगळ्या मार्गाने जावं लागतं. आता काय शेवटी सरकार गेल्यानंतर जो मार्ग मी इतर पत्रकारांसमोर नंतर त्या वर्क ऑर्डर होऊन मग त्या नंतर वर्क ऑर्डर वगैरे झाल्या, परत टेंडर झालं असेल काय झालं असेल. आणि दुर्दैवानं ते त्यावेळेस वर्षभरापूर्वीच त्याला बजेट होतं आणि ते पैसे काय कमी पडतात की काय असं काही ठेकेदाराच्या थोडेसे काही विषय काही झाले. ठेकेदाराने नंतर थोडीशी असमर्थता दाखवली काम करण्याकरता. मग 2-3दा मी नगरपालिकेत तरी बैठक घेतल्या आणि म्हटलं हे ना जर नसेल तर दुसरं परत रिटेंडर करा. पैसे मागायला जाण्यापेक्षा दुसऱ्या ठेकेदाराला काम देऊ पण ते काम चालू करा. नंतर ठेकेदार बोलला मी करतो. मला वाटतं तिकडचं काम चालू केले बहुतेक झालं ते. त्याच्यानंतर डांबरी त्याचं जेव्हा डांबरी त्याच्यातच हे पण करून घेतो असं त्यांचं म्हणणं आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे काय काय अडचणी ह्या अशा येत राहतात. पण मात्र सरकार गेलं म्हणून मागच्या विरोधी पक्षाच्या लोकांची कामच करायची नाही ही वृत्ती काय खरं बरी नाही. म्हणजे आता मी शेवटी आमदार आहे, तुम्ही देखील मतदार घ्या. तुम्ही राहता हे राहुरी शहरातले, तुम्ही राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नागरिक आहेत. शेवटी तुम्ही पण महाराष्ट्र राज्यातलेच नागरिक आहात. आज फक्त विरोधी पक्षातला जर आमदार असेल तर त्याची जाणून बुजून किंवा काय जर पैसे द्यायचे नसतील, अशा चक्रा मारा लावायच्या असतील, हे बरोबर नाही. उद्या सरकार येत असतात जात असतात. मी देखील मंत्री म्हणून काम केलं. मी बऱ्याचदा भारतीय जनता पक्षाच्या देखील आमदारांच्या बैठका लावलेल्या आहेत. विधानसभेमध्ये एकदा ऊर्जा विषयावर भाषण करताना 2-3 भाजपचे आमदार खूप तावातावाने लाईटच्या विषयावर बोलत होते. म्हटलं तुमची बैठक लावू. मी मंत्रालयामध्ये कधी समोरचा आमदार कुठल्या पक्षाचा हे न बघता त्यांच्याही बैठका लावून त्यांची कामं करायचा प्रयत्न केला आहे. शेवटी मंत्री सरकार असतं हे राज्यातल्या जनतेकरता असतं. जेव्हा आपण पदावरती जातो तेव्हा आपण कुठल्या पक्षाचे आहोत
हे न बघता राज्यातल्या जनतेच्या लोकांकरता कामं केली पाहिजे. परंतु मात्र दुर्दैवाने आज मला जो अनुभव येतोय की आज विरोधी पक्षाचा मी आमदार आहे. घड्याळ पण राहिलं नाही. आता काय चिन्ह आहे मला माहित नाही, कपची किंवा वडाचं झाड असं काहीतरी चालू आहे. पण मात्र विरोधी पक्षच ठेवायचे नाही हे पण चालू, त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. पण विरोधी पक्षाचा आमदार हा देखील राज्यातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि जाणून बुजून जर विरोधी पक्षाच्या आमदारांना पैसे द्यायचे नाही की जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की आमदारच काय करत नाही, अशी सध्या एकंदरीत परिस्थिती चालू आहे. पण ठीक आहे, सरकार येत असतात जात असतात. आज 2.5 वर्ष आमचं सरकार होतं, आता हे 2.5 वर्ष वेगळं सरकार आहे. हे कसं आलं काय आलं हे आजचं व्यासपीठ नाही. या सरकार असताना आपल्या भागामध्ये निश्चितपणे भरीव स्वरूपाची कामं करायचा प्रयत्न माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं करायचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. मला वाटतं आपण ट्रान्सफॉर्मर देखील 5-6 ट्रान्सफॉर्मर आपण एवढ्या आखाड्या परिसरामध्ये 7 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांच्या डिप्या आपण या परिसरामध्ये बसवल्या. बरेच मला वाटतं स्मशानभूमीचं देखील काम झालं, शाळांच्या खोल्यांचं देखील काम झालं, रस्त्यांची बरीचशी कामं झाली, भरपूर कामं त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाकीचं देखील काम झालेलं आहे. अशी सातत्यानं आपल्या परिसरातल्या मूलभूत ज्या ज्या गरजा आहेत ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी इथून मागे केला. भविष्यात देखील जर संधी मिळाली तर निश्चितपणे आणखी जोमानं काम करायचा प्रयत्न करेल. वृत्तसंकलन विभाग सी 24 तास राहुरी. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.